शुभ सकाळ आणि आपल्या सर्वांना नमस्कार. मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड एग्रीकल्चर मार्फत आज आम्ही महाराष्ट्राच्या कृषी आयुक्त श्री सुहास दिवसे यांना पाचारण केलेलं आहे. त्यांनी आपल्या सर्वांशी सुसंवाद साधायला तयारी दर्शवली, त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो. कोविड हा विषाणू द्वारे आता संपूर्ण जग त्रस्त झालेला आहे. भारतामध्ये ह्याचा प्रसार लवकर होऊ नये यासाठी गेल्या जवळपास 45-50 दिवसापासून लॉकडाऊन चालू आहे. प्रसार थोडा स्लो झाला असला तरी आतापर्यंत 67,000 केस चालू राहील असं दिसते. या लॉकडाऊनमुळे प्रायमरली कृषी क्षेत्रात बऱ्याच अडचण्या निर्माण झालेल्या आहे. ते फार्मर शेतकरी त्याचा माल हार्वेस्ट करू शकत नाही, मार्केटला आणू शकत नाही, एपीएमसी कधी कधी चालत नाही, अक्षण होऊ शकत नाही. आणि सगळ्या जे कंझ्युमर आहेत, एक मोठा कंझ्युमर वर्ग जो आहे, हॉटेल, रेस्टॉरंट, हॉस्टेल्स, कॅन्टीन्स, ते सगळे बंद झाले असल्यामुळे कंझम्पशन कमी झालेलं आहे. आणि या सगळ्या परिप्रेक्षित कृषी खात्यामार्फत काय स्टेप्स घेण्यात येत आहेत ते आपल्या सर्वांना जाणीव व्हावं आणि आपल्या मनात ज्या काही प्रश्न असेल ते सहजरित्या आपण समजून घ्यावं. त्याच्याबद्दल शासन कोणत्या कोणत्या पदक्षेप घेत आहे हे आपल्याला माहिती व्हावं. त्यासाठी मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री आणि एग्रीकल्चर कमिटीच्या चेअरमॅन या नात्याने मी सुहास दिवसे साहेब, सध्याचे कृषी आयुक्त, यांना विनंती केलं होतं. त्यांनी विनंतीला मान्य देऊन आज आमच्या सर्वांच्या बरोबर आहेत. आणि ते स्वतः MSc हॉर्टिकल्चर आणि स्वतः शेतकरी आहे आणि एक परखड अधिकारी म्हणून त्यांचं नावलौकिक आहे. म्हणून ते आज मी त्यांच्या बरोबर गेल्या 1.5 महिन्यापासून संपर्कात आहेत. काय काय गोष्टी शासन करत आहेत या दृष्टिकोनातून ते आता सुरुवातीला ते बोलतील. 1 महिन्याने आता जून सुरू होईल, पाऊस सुरू होईल आणि एकदा पाऊस पडला की खते, बियाणे, कीटकनाशके आणि इतर सगळ्या सरंजामांच्या आवश्यकता भासेल आणि ते डीलर पॉईंटवर उपलब्ध असला तर शेतकऱ्याला सहज ते मिळवता येईल आणि शेतीचं काम करता येईल. त्या दृष्टिकोनातून सुद्धा त्यांनी काय काय व्यवस्था केल्या आहे त्याबद्दल बोलतील. आणि त्यांचं बोलून झाल्यानंतर आपल्या मनात जे काही प्रश्न असेल ते आपण विचारावं आणि दिवसे साहेब त्याचं उत्तर देतील. धन्यवाद. हॅलो सर, धन्यवाद. गुड मॉर्निंग एव्हरीवन. थँक्यू सर. आज या वेबिनार मध्ये मराठा चेंबर ऑफ कॉमर्सच्या आपण मला सहभागी होण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वप्रथम आपले आभार मानतो. यू ऑलवेज बीन माय गाईड, मेंटर थ्रूआउट माय करिअर. आणि तुमच्या मार्गदर्शनाखाली आणि कृषी विभागाचे एकूण महाराष्ट्राचा आपला अत्यंत ऋणी आहे. आपण जी दिशा दर्शवली या विभागाला त्याच्यानुसारच आमचं काम चालू आहे. आजच्या या वेबिनार मध्ये आय होप आय एम ऑडिबल. येस सर. हॅलो. ऑडिबल. हा सर, दोन पार्ट मध्ये आपण थोडस याच्यावर विचार करूया. एक तर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन झाल्यानंतर काय इश्यू होते आणि त्याच्यावर आपण काय उपाययोजना केल्या. आणि आता सर जसं म्हणाले की येणाऱ्या काळामध्ये खरीपची जी तयारी चालू आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आपल्याला वेगवेगळी कामं हाती घ्यावी लागणार आहेत. एकूणच कृषी क्षेत्राला त्याच्या बाबतीमध्ये आपण काय केलंय. आम्ही सुरुवातीला सांगू इच्छितो की मुळामध्ये ज्या वेळेला कोरोना लॉकडाऊन चालू झाला त्यावेळेला तो पूर्ण जो सीझन आहे तो आपला हार्वेस्टिंगचा सीझन होता आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर द्राक्ष बाजारामध्ये आली. त्याच्यानंतर काही दिवसांनी आंबे बाजारात आले. भाजीपाल्याचा पुरवठा त्या दरम्यान चालू होता आणि त्याच्यामुळे फार मोठ्या प्रमाणावर सप्लाय साईडचं प्रेशर होतं ऍग्रिकल्चरला. आणि आता या सर्व पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे निर्माण झालेली परिस्थिती, ट्रान्सपोर्टेशन मधले असलेले इश्यूज, लेबरचे प्रॉब्लेम्स, वेगवेगळ्या ठिकाणी लॉकडाऊनमुळे वेगवेगळ्या ठिकाणी केलेली प्रवेश बंदी, पोलिसांचे पासेस, या सगळ्या पार्श्वभूमीवर हे सगळ्यात मोठं आव्हान मला वाटतं कृषी क्षेत्रासमोर होतं. आणि त्याच्यामध्ये आपण काही गोष्टी केल्या, काही गोष्टींमध्ये आपल्याला यश मिळालं, काही ठिकाणी मर्यादित यश मिळालं.
पण मला असं वाटतं की कोरोना च्या पार्श्वभूमीवर आम्ही सर्वप्रथम जे काही निर्णय घेतले त्याच्यामध्ये आय थिंक वी वर द फर्स्ट स्टेट टू इश्यू immediate directives for various agriculture industries in terms of transportation, in terms of opening their factory premises, in terms of labor movement. त्यामुळे सर्वप्रथम आपण कुठलाही भाजीमाल असेल, कुठलाही सीड म्हणजे बिया असतील, बियाणं प्रोसेसिंग करण्याची काही प्रक्रिया असेल, त्यांची वाहतूक असेल, त्याच्या सर्वांवरती निर्बंध काढून टाकले. आणि आपण तात्काळ जिल्हा स्तरावर आणि राज्य स्तरावर कंट्रोल रूम स्थापन केले आणि या सर्व प्रकारामध्ये ज्यांना ज्यांना जे पासेस पाहिजे होते ते पासेस देण्याची व्यवस्था केली. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर तालुका लेवलवर, जिल्हा पातळीवर पण हे पासेस उपलब्ध झाले आणि त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारची तशी फार मोठी अडचण आली नाही. आणि सुदैवानं तो जो काही आपण जो इनिशिएटिव्ह घेतला त्यामुळे मोठ्या प्रमाणावर लोकांची जी सोय झाली. सगळ्यात दुसरी मोठी मागणी होती, एक तर दोन्ही बाजूने प्रॉब्लेम होता. आपल्याकडे भाजीपाला होता पण तो आपण पोहोचवू शकत नव्हतो आणि दुसऱ्या शहरांमधून भाजीपाल्याची मोठी मागणी होती. त्यामुळे ही गॅप कशी भरून काढता येईल त्यासाठी आपण काय केलं की आपल्याकडे गेल्या 7-8 वर्षापासून मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचे गट, शेतकऱ्यांच्या कंपन्या अशा आपण तयार केलेल्या आणि याचा फायदा घेण्यासाठी आपण अगदी राज्यभर एक मोहीम राबवली आणि स्थानिक प्रशासन असेल म्हणजे उदाहरणार्थ पुणे आणि मुंबई महानगरपालिका, नाशिक महानगरपालिका, मोठ्या महानगरपालिकांशी समन्वय साधून त्यांच्याकडनं काही जागा आपण एअरमार्क करून घेतल्या. उदाहरण द्यायचं झालं तर पुण्यामध्ये जवळजवळ 80 जागा आपण एअरमार्क केल्या आणि या जागावर आपण असं ठरवलं की आपण शेतकरी गटांच्या माध्यमातून या ठिकाणी थेट आपण ऑनलाईन बुकिंग करू शकतो आणि तिथून सप्लाय करू शकतो. पुण्यामधला हा प्रयोग यशस्वी झाला. जवळजवळ 100-125 कंपन्या याच्यामध्ये पार्टिसिपेट झाल्या आणि जवळजवळ 300 ते 350 टन माल दररोज यायला लागला आणि ह्याचा एक आपल्याला चांगला अनुभव आल्यामुळे राज्यभर ही अशा प्रकारची योजना राबवण्याचं आपण निश्चित केलं आणि सर्वच जिल्ह्यांमध्ये, सर्वच तालुक्यांमध्ये ती योजना आपण राबवली. आणि मला अत्यंत आनंद वाटतो की आपण गेल्या जवळजवळ 2 महिने दररोज सरासरी 20,000 क्विंटल एवढा भाजीपाला आपण आता 3 ते 3,500 ठिकाणी विकतो. हे शेतकरी डायरेक्ट विकतात. त्याचा एक अभ्यास आम्ही केला होता. इनफॅक्ट या मागच्या 15 दिवसामध्ये स्मार्टच्या माध्यमातून याचा एक त्रयस्थ संस्थेमार्फत आपण एक अभ्यास केला आणि त्याच्यामध्ये खूप चांगले काही मॉडेल्स आमच्या लक्षात आलेले आहेत. उदाहरणार्थ या सगळ्या प्रक्रियेमध्ये साधारणपणे 80,000 शेतकऱ्यांना फायदा झाला आणि त्याच्यामध्ये साधारणपणे 30,000 ते 67,000 या रेंजमध्ये व्यक्तिगत शेतकऱ्याला पैसे मिळाले महिन्याला. म्हणजे हे सर्व जर बघता तर एक चांगला एक आपल्याला जर आपण ऑल्टरनेटिव्ह मार्केटिंगचा मार्ग उपलब्ध झाला. तिसरी गोष्ट आपण केली होती की आता फळांच्या बाबतीमध्ये आपण रत्नागिरी आणि कोकण विभागातल्या डायरेक्ट सोसायट्यांची ऑर्डर घेऊन ते फळांची विक्री सुरू झाली. हे पण आपण महामंडळाच्या माध्यमातून पण आपण भाजीपाला आणि फळांच्या बाबतीमध्ये सर्व सोसायट्यांची एक ऑर्डर घेऊन त्या पुरवण्याच्या बाबतीमध्ये एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म सुरू केला. अशा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मच्या मदतीनं आणि आपण एक्सपोर्टचं काम चालूच होतं. सांगली, सोलापूर, नाशिक या भागातून भाजीपाला, द्राक्ष याचं एक्सपोर्टचं काम चालू होतं. यंदा एक्सपोर्टमध्ये खूप अडचणी आल्यात, क्वालिटीमध्ये अडचणी आहेत, भावामध्ये अडचणी आहेत. त्यामुळं त्याच्यावर थोडासा परिणाम निश्चितपणे झाला. पण या सगळ्या प्रक्रियेमध्ये जिथे जिथे शक्य आहे तिथे आपण मदत करण्याचा प्रयत्न केला. अनफॉर्च्युनेटली भारतामधल्या बऱ्याच बाजारपेठा बंद असल्या कारणाने वाशी मुळामध्ये आपली महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी बाजारपेठ बंद आहे. आम्ही खूप कष्टानं पुणे VPMC चालवली पण त्याच्यानंतर तिथे कोरोनाचे रुग्ण आढळल्यामुळे गेले 3 आठवड्यापासून ती बंद आहे. तरी सुद्धा जिथे जिथे शक्य आहे तिथे पर्यायी बाजारपेठा, पर्यायी व्यवस्था करून आपण मार्केटिंगची चॅनल उपलब्ध करून दिली. आपण काही वेगवेगळ्या कंपन्या असतील, अमेझॉन असेल, निंजाकार्ट असेल, या कंपन्यांबरोबरही काही ठिकाणी लायसन करून त्यांना माल पुरवण्याच्या बाबतीत नियोजन केलं. त्यामुळं इट्स अ मिक्स बॅग. म्हणजे आपल्याला काही ठिकाणी यश आलं, चांगल्या पद्धतीने आपण करू शकलो. काही ठिकाणी आपल्याला कदाचित द्राक्षाला फार मागणी नव्हती. आता डिमांडचाच प्रॉब्लेम होता. म्हणजे सगळ्यांच्या एखाद्या लक्षात आलं की लॉकडाऊनमुळे आणि लोकांच्या एकूणच पुढे काय घडणार आहे याच्या अनिश्चिततेमुळे बाजारपेठा बंद असल्या कारणाने डिमांड साईडने खूप इश्यूज होते.
आणि त्याच्यामुळं या सर्व याच्यामध्ये शेतीवर निश्चितपणे परिणाम झाला. हा झाला आपला कोरोनाच्या इमिजिएट कोरोना झाल्यानंतरच्या आपण केलेल्या उपाययोजना. आता पुढच्या खरीपच्या दृष्टीने काय होईल. सर्वप्रथम मी आपल्याला सांगू इच्छितो की कुठल्याही प्रकारचे शेतीमाल, कुठल्याही प्रकारचे खतं, बियाणं, इक्विपमेंट्स, ॲग्रिकल्चर इक्विपमेंट्स यांची वाहतूक, यांच्यासाठी आवश्यक असणारे कारखाने, याच्यासाठी आवश्यक असणारे मजूर, यांच्यासाठी कुठलीही प्रॉब्लेम नाही. आणि याच्यासाठी आपण मागच्या एक 10 दिवसाच्या मागची म्हणजे सुरुवातीलाच आपण या बाबतीत क्लिअर कट डायरेक्टिव्ह होत्या की कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही याच्या बाबतीमध्ये स्थानिक प्रशासनाने लक्ष घालावं. आणि बहुतांश जिल्ह्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने सुरू झालं. सर्व खतांची जी दुकानं आहेत, बियाण्याची दुकानं आहेत, त्याची रिपेअरची जी दुकानं आहेत, ॲग्रिकल्चरची इक्विपमेंट मशिनरी, ती सर्व उघडी ठेवण्या बाबतीमध्ये फार क्लिअर सूचना आहे. आणि मुख्य सचिवांनी याच्या बाबतीमध्ये अत्यंत स्पष्ट शब्दामध्ये सर्व जिल्ह्यांना सूचना दिल्या की ॲट एनी कॉस्ट, अगदीच जर प्रॉब्लेम आला तरच, पण अगदीच ते अपवादात्मक परिस्थिती असेल, अदरवाईज सर्व ठिकाणची ही जी काही इनपुट जी काही शॉप्स असतील किंवा रिपेअरची शॉप असतील, हे सर्व उघडी राहतील. तेव्हा कुठल्याही प्रकारची त्या बाबतीमध्ये अडचण नाही. आम्ही काय केलंय, इनपुटच्या बाबतीमध्ये 2 गोष्टी केल्या. एक तर महाराष्ट्राची खरीपाची एकूण मागणी किती आहे खताची आणि बियाण्याची, जिल्हानिहाय, तालुकानिहाय, आणि जी महत्वाची पिकं आहेत ती, आणि त्याच्यानुसार आपलं काय नियोजन आहे, हा पहिला पार्ट. आणि दुसरा त्याचं इम्प्लिमेंटेशन पार्ट, की आपण ते सुरळीतपणे होण्यासाठी आपण काय काय करू शकतो. तर सर्वप्रथम मी आपल्याला सांगू इच्छितो की साधारणपणे 140 लाख हेक्टरवर खरीपाची सरासरी लागवड होते महाराष्ट्रामध्ये. त्यापैकी सर्वात महत्वाची जी पिके आहेत त्याच्यामध्ये साधारणपणे 42 लाख हेक्टरवर साधारणपणे कापूस असतो, 40 ते 41 लाख हेक्टरवर सोयाबीनचं उत्पन्न घेतलं जातं, पॅडी त्याच्यानंतरचं महत्वाचं पीक आहे, नंतर तूर, नंतर मका, अशा प्रकारची ही महत्वाची पिकं महाराष्ट्रामध्ये घेतली जातात. साधारणपणे बियाणाची जर आपण मागणी बघितली तर सर्व मिळून साधारणपणे आपल्याला 16 लाख ते 16.25 लाख क्विंटल एवढं बियाणं लागतं. त्याच्यामधलं एकट्या सोयाबीनचं जे बियाणं आहे ते साधारणपणे 10.5 क्विंटल लागतं. इतर बियाणांच्या बाबतीमध्ये, कापसाच्या बाबतीमध्ये जर बघितलं तर साधारणपणे आपल्याला 1.5 कोटी पाकिट त्याला म्हणतात तेवढी लागतात कापसाची बियाण्याची पाकिट. आपण एकूण जे नियोजन केलंय ते साधारणपणे महाबीज, नंतर नॅशनल सीड कॉर्पोरेशन आणि खाजगी कंपन्या यांच्या सगळ्यांची बियाण्याची उपलब्ध बघितली तर साधारणपणे आपल्याकडं 17.25 लाख क्विंटल एवढं बियाणं उपलब्ध आहे. म्हणजे कंपनीने त्यांची सर्व माहिती दिली, त्यांचे प्लेसमेंट आपल्याकडे कसे कसे होणार आहेत, त्यांच्यावर किती उपलब्ध त्याची माहिती आपण घेतलेली आहे. त्यामुळे बियाण्याच्या बाबतीमध्ये तसं अडचण वाटत नाही. कापसाच्या बियाण्याच्या बाबतीमध्ये एकूण मागणी जरी समजा 1.5 कोटी पाकिट असतील तर आपल्याकडे साधारणपणे 2.20 कोटी पाकिटांच्या बाबतीमध्ये सप्लायची आपली तयारी आहे. सोयाबीनच्या बाबतीमध्ये जरा थोडस उशिरा पावसामुळं काही ठिकाणी बियाचं नुकसान झालं. बऱ्याच मराठवाड्याच्या भागामध्ये अशी परिस्थिती आढळून आली. हे लक्षात घेता सोयाबीनची थोडीशी तुटवडा जाणवेल म्हणून आम्ही डिसेंबर-जानेवारी पासूनच स्वतःचं बियाणं वापरा हे कॅम्पेन घेतलं होतं. आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी स्वतःचं घरचं बियाणं जपून ठेवावं, ते कसं जपून ठेवावं, त्याचं साठवण कशी करावी याच्या बाबतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आपण जिल्ह्यामध्ये गावागावामध्ये कॅम्पेन राबवलं. आणि आता सुद्धा आम्ही त्याची उगवण क्षमता तपासण्याच्या बाबतीमध्ये कॅम्पेन राबवतोय. प्रत्येक गावामध्ये आमचे असिस्टंट जात आहेत, त्याची बियाची जर्मिनेशन टेस्ट करतायत आणि त्याच्यानुसार शेतकऱ्यांना सल्ला देतो की किती सीड रेट त्या जर्मिनेशन पर्सेंटेज प्रमाणे आपण वापरावं. साधारणपणे 70% जर्मिनेशनला सेंट्रल गव्हर्नमेंट हे देतं सीड प्रोडक्शन करत. यावेळेला त्यांनी ते कमी करून 65% त्यांनी अलाव केलेला आहे. त्यामुळं तो एक मुद्दा आपल्याला सीडच्या उपलब्धतेच्या बाबतीमध्ये महत्वाचा ठरेल. मला वाटतं सोयाबीनच्या बाबतीमध्ये अत्यंत मायक्रो लेवलवरच आमचं प्लॅनिंग चालू आहे. म्हणजे प्रत्येक गावामधल्या प्रत्येक शेतकऱ्याकडे किती बियाणं उपलब्ध होईल इथपासून आम्ही आता माहिती घेतोय. काही जिल्ह्यांची माहिती ऑलरेडी आमच्याकडे आलेली आहे आणि त्याच्यानुसार आमचं पुढचं प्लॅनिंग चालू राहणार आहे.
आणि याच्यासाठी राज्य स्तरावर आपण सर्व जे काही याच्यामध्ये घटक आहेत, उदाहरणार्थ महाबीज असेल, नॅशनल स्टेट कॉर्पोरेशन असेल, वेगवेगळ्या प्रायव्हेट कंपनीज असतील छोट्या मोठ्या, त्या सर्वांचा एक ग्रुप तयार केला आहे आणि त्यांना दररोज आपण याच्या प्लेसमेंटच्या बाबतीमध्ये पूर्ण माहिती घेत असतो. डेली त्याचं मॉनिटरिंग केलं जातं आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये जर काही अडचण आली तर इमिजिएटली कंट्रोल रूमच्या माध्यमातून त्याच्यावर आपण लगेच उपाययोजना करतो. आणि हे पाहता मला वाटतं खूप मोठ्या प्रमाणावर ज्याला आपण म्हणतो की कुठली अडचण न येता हे प्लेसमेंट होईल. आज रोजीपर्यंत आमच्याकडे काही मेजर तक्रारी नाही आहेत. ज्या काही तक्रारी किंवा ज्या काही अडचणी येतात त्याचे लगेचच आम्ही पुढच्या 2 तासामध्ये मॅक्सिमम त्याची लगेचच आपण खात्री करतो की तक्रार राहणार नाही. आणि त्यामुळे सीड इंडस्ट्रीमधनं सुद्धा काही अशा काही मेजर आमच्याकडे काही इश्यू झालेले नाही. खताच्या बाबतीमध्ये साधारणपणे महाराष्ट्राचं खरीपाचं क्षेत्र विचारात घेता साधारणपणे आपल्याकडे 40 लाख मेट्रिक टन खताची आवश्यकता आहे. मार्च अखेर 31 मार्च अखेर आपल्याकडे साधारणपणे 18 लाख मेट्रिक टन खत शिल्लक होतं. वेगवेगळ्या पातळीवर, मग डिस्ट्रीब्युटरच्या पातळीवर, रिटेलरच्या पातळीवर, अगदी गावगाव पातळीवर, आणि त्याचा आपण पूर्ण आढावा घेतला होता. आणि त्याच्यानंतर आपल्याला तरी सुद्धा केंद्र शासनानं साधारणपणे 40 लाख मेट्रिक टनाचंच आवंटन मंजूर केलं होतं आणि त्याच्यानुसार त्यांचा जो काही प्लेसमेंट प्लॅन आहे तो आपण घेतला. एप्रिलमध्ये आपल्याला साधारणपणे 5.5 लाख मेट्रिक टन उपलब्ध करून दिलं होतं. ते सर्व प्राप्त झाले आणि आता उर्वरित जे आहे ते साधारणपणे या महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणावर खत आपल्याला उपलब्ध होईल. तर याचा अर्थ आपल्याकडे साधारणपणे एप्रिल एंडला 24 लाख मेट्रिक टन खत उपलब्ध आहे. त्यामुळं 60% वर खत आपल्याकडे ऑलरेडी उपलब्ध आहे. त्याचं प्लेसमेंट सुरू झालेलं आहे. उर्वरित खताच्या आणि एकूण याच्या बाबतीमध्ये कुठल्याही प्रकारची रेल्वेची रेकची अडचण असेल, मजुरांची अडचण असेल, RCF समजा त्यांना कोकणामध्ये काही ठिकाणी युरिया लागतो, बऱ्याच वेळेला पावसामध्ये कोकण आणि विदर्भामध्ये प्लेसमेंटला उशीर होण्याची शक्यता असते. या सर्व ठिकाणी बफर स्टॉकचे काही नियोजन करायचं असेल हे सर्व आम्ही मागच्या 3 आठवड्यापासून करतो. आणि खताच्या बाबतीमध्ये सुद्धा सर्व कंपन्या एका प्लॅटफॉर्मवर आहेत. आम्ही सुद्धा त्या ठिकाणी आहोत आणि दैनंदिन अगदी दररोज त्याच्या बाबतीमध्ये आपण आढावा घेतो. साधारणपणे प्रत्येक आठवड्याला आपण सर्व जिल्ह्याच्या जिल्हा कृषी अधीक्षकांशी बोलतो. त्यांच्याकडनं त्यांचे काही इश्यूज असतील ते समजावून घेतो आणि मग त्यामध्ये मग रेकचे इश्यू असतील, इतर काही इश्यू असतील त्या कंपनीला संपर्क साधून आपण तात्काळ करू शकतो. त्याच्यामुळं खताच्या बाबतीमध्ये मला वाटतं कुठलीच अडचण नाही आणि या काही अडचणी येतील त्या इमिजिएटली आपण सोडवतो. त्यामुळे त्या पद्धतीने विषय आपण एक चांगली मोहीम हाती घेतली आणि त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळतोय. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जरी आपण दुकानं उघडी ठेवली तरी सोशल डिस्टन्सिंग पाळणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळेला शेतकरी कितीही तुम्ही म्हटलं तरी साधारणपणे मेच्या दुसऱ्या आठवड्यानंतर गर्दी करायला लागतात खरेदीसाठी. म्हणून आपण एक मोठं कॅम्पेन हाती घेतलंय की गटाच्या मार्फत किंवा शेतकरी कंपन्यांच्या मार्फत जर तुम्हाला डायरेक्ट गावामध्ये खताचा किंवा बियाणाचा पुरवठा करायचा असेल तर आपण एक ऍग्रिकल्चर डिपार्टमेंट समन्वय म्हणून काम करतो आणि खूप मोठ्या प्रमाणावर आता गेल्या 15 दिवसापासून गावामध्ये गटांच्या माध्यमातून थेट खरेदी केली जाते आणि कंपन्यांकडनं तो थेट सप्लाय गावागावामध्ये केला जातो, जेणेकरून शेतकऱ्याला दुकानावर जायची गरज नाही. त्यांच्या दारातच खताचा आणि बियाणाचा पुरवठा होतोय आणि याचं पण दैनंदिन मॉनिटरिंग आम्ही करतो आणि खूप चांगला रिस्पॉन्स या बाबतीत मिळतोय. 2 गोष्टी होत आहेत. एक तर चांगल्या क्वालिटीचं खत मिळत आहे, बियाणं मिळतंय आणि सेकंडली दरामध्ये सुद्धा थोडीशी बचत होते, कमी माफक दरामध्ये ते मिळतंय आणि घरपोच मिळतंय. मग ह्या 2-3 गोष्टींमुळं मला वाटतं सप्लायच्या बाबतीमधले काही इश्यू नसावेत. बहुतांशी ठिकाणी काही ठराविक जिल्ह्यातील काही ठराविक भाग वगळता आता वाहतुकीच्या बाबतीमध्ये काही अडचणी नाही आहेत. या सर्व गोष्टींसाठी आवश्यक असणारे पासेस जे आहेत ते आता स्थानिक पातळीवर ऍग्रिकल्चर डिपार्टमेंटच इश्यू करेल अशा प्रकारच्या सूचना माननीय मुख्य सचिवांनी दिल्या आहेत आणि त्या सूचनांच्या अगोदरपासून आता पण त्याच्यानुसार आपण हे सर्व पासेस वगैरे जे आहेत ते जागेवरच मिळतात.
त्यामुळं लोकल लेवलवर काही ट्रान्सपोर्टेशनची अडचण नाही आणि मोठ्या प्रमाणावर तुम्ही जसं म्हणाला की बांधावर जी खतं आणि बियाणांची उपलब्धतेच्या बाबतीमध्ये जी आम्ही योजना सुरू केली त्याला प्रतिसाद पण चांगला मिळतोय. त्यामुळं मला आशा आहे की या सर्व पार्श्वभूमीवर आज तरी आमच्या पुढे खताच्या किंवा बियाण्याच्या उपलब्धतेबाबत किंवा पुरवठ्याबाबत कुठलीही मोठी अशी अडचण नाही. आम्ही सातत्यपूर्वक महाबीजच्या संपर्कात आहोत. महाबीजकडून जे बियाण्याचा पुरवठा होतो त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारची अडचण राहू नये म्हणून आपण निश्चितपणे काळजी घेत आहोत. जागाचं थोडंसं बियाणं खरेदी करून ठेवण्याच्या बाबतीमध्ये पण महाबीजला आपण सूचना दिलेल्या आहेत जेणेकरून ऐन वेळेला कुठल्या प्रकारचं ज्याला म्हणूयात बाजारपेठेमध्ये पॅनिक निर्माण होणार नाही आणि त्यांची पण तशी तयारी आहे. आता आपल्याकडे जर बघितलं तर प्लेसमेंट जे आहे ते कोकणामध्ये ऑलरेडी पॅडीचं प्लेसमेंट सुरू झालेलं आहे. खाजगी कंपन्यांचं प्लेसमेंट 15 दिवसापूर्वी सुरू झालं होतं. मागच्या आठवड्यापासून महाबीजचं प्लेसमेंट खूप जोरात चालू झालेलं आहे. बऱ्याच ठिकाणी आपण कापसाचं पण बियाणाचं प्लेसमेंट ऑलरेडी झालेलं आहे. सोयाबीनची सुरुवात झालेली आहे. त्यामुळे एकूणच गेल्या 4-5 वर्षाचा अनुभव बघता जो काही प्लेसमेंटचा जो रेट आहे तो नॉर्मल आहे आणि त्या पद्धतीने चालू आहे आणि सप्लाय मध्ये मला काही वाटत नाही अडचणी म्हणून. एकूणच खरीपामध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पेरणी करताना काय काळजी घ्यावी, पेरणी झाल्यानंतर रेग्युलर आपले जे क्रॉप्स म्हणजे प्रॅक्टिसेस करताना काय काळजी घ्यावी याच्या बाबतीमध्ये विविध आपल्या जे काही युनिव्हर्सिटीज आहेत आणि प्लस केंद्र शासनाकडनं जेवढ्या म्हणून काही सूचना आलेल्या आहेत त्याचं खूप मोठ्या प्रमाणावर आम्ही प्रचार प्रसार करतो आहोत. यावर्षी आपण जवळजवळ 24,000 शेतीशाळांचं नियोजन केलेलं आहे खरीपासाठी. मागच्या वर्षीचा अनुभव खूप चांगला होता. आपण जवळजवळ 10,000 शेतीशाळा घेतल्या. त्यातल्या 25% शेतीशाळा केवळ महिलांच्यासाठी होत्या. यंदा आपण त्याच्या सक्सेसवर म्हणजे ते जे काही यश आपल्याला मिळालं त्याचे काही डॉक्युमेंटेशन आपण केलं त्याच्यानुसार आपण यंदाही जवळजवळ 24,000 शेतीशाळा करतो आहोत. त्याच्यामध्ये कोरोना आणि त्याच्या पार्श्वभूमीवर करावयाची उपाययोजना हा एक मोठा त्याच्यामधला एक भाग आहे आणि त्याच्यामुळं मला वाटतं खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याला जनजागृती करू शकतो आपण. काही चांगल्या टेक्नॉलॉजी ट्रान्सफर होऊ शकतात. मागच्या वर्षी आपल्याला खूप चांगले अनुभव आले. उदाहरणार्थ ब्रॉड बेस फॉरवर्डच्या बाबतीमध्ये आपण चांगलं काम केलं. मागच्या वर्षी आपण मक्याचे लष्करी आळे असेल किंवा कापसावरची हुमणी असेल किंवा कापसावरची शेंद्री बोंड अळी असेल या तिन्हीवर खूप चांगलं काम केलं आणि त्याच्यामुळं कुठल्या प्रकारचा प्रादुर्भाव म्हणजे मक्याच्या बाबतीमध्ये तर आम्हाला अत्यंत अभिमानी सांगावंच वाटतं की आपण बऱ्यापैकी ते कंट्रोल करण्यामध्ये यश मिळवलं. इतर राज्यांच्या तुलनेमध्ये लोकसचा मध्ये एक प्रादुर्भाव आपल्याकडे होता त्याची आपण लगेच प्रोएक्टिव्हली त्याच्या बाबतीमध्ये पावलं उचलली होती. त्यामुळं या सर्व पार्श्वभूमीवर आपण तयारीत आहोत. जवळजवळ महिन्याला आपण साधारणपणे 3 कोटी मेसेजेस पाठवत राहतो शेतकऱ्यांना. महिन्यात किमान 2 वेळा आणि आठवड्यातनं 2दा आपण त्यांना हवामानाच्या बाबतीमध्ये सल्ले देतो आणि त्याच्यानुसार कुठली शेतीची कामं करायची सल्ले देतो. याही वर्षी त्याचा खूप सोशल मीडियाचा वापर करण्याचा आमचा मानस आहे. त्याची तयारी पूर्ण झालेली आहे. खूप डिजिटल माध्यमांचा वापर आपण सुरू केला. जवळजवळ जी काही महत्वाची 5-7 त्याची बाबतीमध्ये सर्व जे काही प्रचार आमचं एक्सटेन्शन मटेरियल आहे ते आम्ही व्हॉट्सअपद्वारे मेसेजेसद्वारे युट्यूबद्वारे देण्याचा प्रयत्न यावर्षी करत आहोत आणि तुम्हाला येत्या 15 दिवसामध्ये ते मटेरियल शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेलं दिसेल. तर ही खूप महत्वाची अशी एक आमची जबाबदारी आहे आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्याला एक विशेष वेगळं महत्व पण आहे. आम्ही प्रयत्नात आहोत. आम्ही इतर राज्यांबरोबर केंद्र शासनाबरोबर कायम संपर्कात आहोत. आपले जे काही विविध खाते पणन असेल सहकार असेल यांच्याशी समन्वय ठेवून यंदाचा जो काही खरीपाचा जो काही आपला हंगाम आहे तो चांगला जावा यासाठी आम्ही निश्चितपणे प्रयत्न करतोय आणि आपल्या सर्वांच्या सहकार्याने त्याच्यात यश मिळेल अशी मला आशा आहे. धन्यवाद. सुहास, कॅन यू हिअर मी? सुहास? येस सर, आय कॅन हिअर यू सर. या जून जुलै मध्ये केळीच्या लागवड मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये होतो. आता केळीच्या लागवड जवळपास 100% टिश्यू कल्चर सॅपलिंग मार्फत केला जातो. तर टिश्यू कल्चर सॅपलिंगचा उपलब्धता पुरेसा आहे का? टिश्यू कल्चरच्या बाबतीमध्ये देखील आपण मागच्या 1.5 महिन्यापूर्वी सूचना काढल्या होत्या की कुठल्या परिस्थितीमध्ये त्यांना काही अडचण येऊ नये
आणि मला वाटतं टिश्यू कल्चरच्या म्हणजे एकूण जे काही दोन मोठे सप्लायर आहेत त्यांचा जर आपण विचार केला तर आज रोजी तरी सर काही वाटत नाही मला अडचण आहे. आंब्याचा कमी भावाने विकले जातो आंबा आहे असं एक बोलले जातात, कारण ट्रान्सपोर्टच्या सुविधा नाही, मार्केटिंगच्या सुविधा नाही, त्याबद्दल आम्ही काही करतो आहे का? आंबा आंबा सर आपण आंब्याबद्दल बोलताय का? हा 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 सर, आंब्याच्या बाबतीमध्ये दोन गोष्टी झाल्या. एक तर मुंबई मार्केट बंद असल्या कारणानं वाशीमध्ये खूप सुरुवातीला प्रॉब्लेम आला होता आणि एक्सपोर्टच्या बाबतीमध्ये थोडीशी अडचणी होत्या. एक्सपोर्ट वाशी मार्केट सुद्धा काही प्रमाणात सुरू केल्यामुळे तिथेही लोकल लेवलवर म्हणजे अगदी सुरुवातीला ज्या अडचणी होत्या त्या थोड्याशा आता कमी झाल्या. तिसरे सर महत्वाची गोष्ट म्हणजे यावेळेला बहुतांशी जी आंब्याची विक्री झाली, मुळामध्ये यंदा आंबा कमी होता. तसं बघितलं गेलं तर 40% आंब्याचं उत्पन्न कमी होते यंदा. त्यावेळेला कर्नाटकामधनं ट्रान्सपोर्ट आपल्याकडे आंबा झाला नाही, त्यामुळे बेंगलोर बिंगलोर त्या भागामधून येणारा जो हापूस आहे तो आपल्याकडे आलाच नाही. त्यामुळे यंदा उलटी परिस्थिती होती. आपण सोसायटीच्या माध्यमातून ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मागणी नोंदवली. ऍग्रिकल्चरच्या आत्मा विभागानं खूप मोठ्या प्रमाणावर गावागावांमधनं तालुक्यामध्ये ऑर्डर गोळा करून थेट पुरवठा केला. आणि मला सांगायला आनंद होतो की रत्नागिरी असेल, सिंधुदुर्ग असेल, ऍग्रिकल्चर डिपार्टमेंटच्या माध्यमातून की आत्मीच्या माध्यमातून मार्केटिंग यंदा झालं. तिथं अशी परिस्थिती होती सर की मागणी जास्तीची आणि पुरवठा नाही करता. आणि त्यामुळं मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना साधारणपणे 250 ते 300 रुपये डझन जागेवर भाव मिळाला. आणि त्यामुळे यंदा पैसे चांगले मिळाले शेतकऱ्यांना. अगदी जळगावमध्ये हापूस पोहोचला, औरंगाबादमध्ये हापूस पोहोचला, हिंगोलीमध्ये हापूस पोहोचला या माध्यमातून. त्यामुळे सुरुवातीला थोड्या अडचणी आल्या, पण नंतर मला वाटतं सर काही अडचणी आल्या नाहीत. आणि आता मात्र पुण्यामध्ये आपण 2-4 ठिकाणी त्यांना जागा उपलब्ध करून दिल्या. मार्केट यार्डमध्ये जागा उपलब्ध करून दिली, पिंपरी चिंचवडमध्ये जागा उपलब्ध करून दिली. त्यानुसार ते डायरेक्ट सोसायट्यांना 50 पेट्या 100 पेट्या असा माल पुरवठा होतोय. ठाण्यामध्ये मोठ्या प्रमाणावर माल पुरवठा होतोय. त्यामुळे तशी सगळी वाटत. आता आपण सगळे लोक कृषी आयुक्त श्री सुहास दिवसे यांना ऐकला, काय काय व्यवस्था त्यांनी करतात आणि करत आहेत किंवा पुढेही करतील त्याच्याबद्दल त्यांनी आम्हाला माहिती दिली. आता मी संबंधितांना विनंती करतो की त्यांच्या मनात अजून जो प्रश्न अनुत्तरित आहेत त्याच्या संबंधित त्यांनी विचारावे. एकाच वेळी एकाच व्यक्ती प्रश्न विचारावे आणि सुहास त्याचं उत्तर दिल्यानंतर दुसरा व्यक्ती विचारावे. शांतनु, कोऑर्डिनेट. Yes sir. So few questions we are have in the chat box. तर जसं सर तुम्ही सांगितलं आता की सोयाबीनचा सीझन महत्वाचा आहे, येत आहे. तर जे सोयाबीनला प्री इमर्जन्स हर्बिसाइड आहे लागतात, तर त्याची अवेलेबिलिटी आणि सप्लाय कसा आहे सर, त्याच्यावर काय स्टेटस शासन सांगू शकतात? हर्बिसाइडच्या बाबतीमध्ये आज रोजी तरी काही अडचण वाटत नाही. आपल्याकडे पुरेसा साठा आहे, स्टॉक पण होता. आणि यावेळेला भारत म्हणजे इन्सेक्टिसाइड पेस्टिसाइड हर्बिसाइडच्या बाबतीमध्ये आज तरी सप्लायचे काही इश्यूज नाही. त्याच्या कन्झम्पशनच्या बाबतीमध्ये ठराविक ठिकाणी ज्यादा कन्झम्पशन आहे, इतर ठिकाणी त्याचा वापर मर्यादितच होतो. त्यामुळे आज तरी तशी परिस्थिती काही वाटत नाही. आणि एनी प्रॉब्लेम म्हणजे इंडस्ट्रीच्या आता एनसीसीच्या माध्यमातून मी आपल्याला एवढं सांगू इच्छितो की ऍग्रिकल्चर रिलेटेड कुठल्याही इंडस्ट्रीचा कुठलाही प्रॉब्लेम असेल तर आवर म्हणजे कम्युनिकेशन चॅनल्स आर ओपन 24/7. तुम्ही आम्हाला मेल टाकू शकता, तुम्ही आम्हाला आमच्या कंट्रोल रूमला तात्काळ कॉन्टॅक्ट करू शकता. आय कॅन शेअर दोज डिटेल्स विथ यू. आमच्या जिल्हा स्तरावर, आमच्या तालुका स्तरावर कंट्रोल रूम आहेत. आणि वी विल इमिजिएटली, आय कॅन गॅरंटी विदिन 12 hours इट विल बी रिझॉल्व्ड. सो हे एक मला वाटतं मी या ठिकाणी मी आश्वस्त करू इच्छितो. त्यामुळे सप्लायच्या बाबतीमध्ये कुठलीही अडचण येणार नाही याची आम्ही डेफिनेटली काळजी घेऊ. थँक्यू सर. सर एक प्रश्न आपल्याला FPO कडनं आहे, जे किसान कनेक्ट आहे, प्रभात डेअरीने प्रमोट केलेलं. तर त्यांचा प्रश्न असा आहे सर की फ्रुट्स अँड व्हेजिटेबल जे आहे तर लार्ज स्केल मध्ये आता कसं पोहोचावं आताच्या करंट सिच्युएशन मध्ये मुंबई आणि पुणे अशा ठिकाणी. Meanwhile, Sarangi sir, if you have something to share with the participant, you can share, sir. नाही, आता जो प्रश्न त्यांनी विचारले होते, सुरुवातीच्या काळात भाजीपाला हार्वेस्टिंग साठी लेबर उपलब्ध नव्हता.
ट्रान्सपोर्ट मोठी प्रॉब्लेम होती. पण आणि एपीएमसी काही काळासाठी मोठे एपीएमसी लाईक पुणे मुंबई बंद झाले होते. आता मार्केट कमिटीने एक ऑर्डर काढून त्यांनी एक टोकन सिस्टम सुरू केलेलं आहे. ज्यांना माल आणायचा आहे त्यांनी मार्केट कमिटीला त्यांनी दिलेल्या नंबरमध्ये फोन करू शकतील आणि मार्केट कमिटीने त्यांना एक ठराविक दिवस त्यांचा भाजीपाला आणायला सांगतील आणि त्यानुसार त्यांनी भाजीपाला आणतील. मार्केट कमिटीमध्ये ऑक्शनच्या प्रक्रियामध्ये सुद्धा त्यांनी काही फरक केलेला आहे, जेणेकरून जास्त कॉंग्रिगेशन होणार नाही आणि लोक आल्यानंतर गेट समोर त्यांचा हात वगैरे धुतील सॅनिटायझर मध्ये आणि आत जातील आणि त्यांच्या मालाचे सॅम्पल्स ठेवण्यात येतील ऑक्शन मध्ये भाग घेणाऱ्या लोकांच्या समोर आणि त्या सॅम्पल मधून त्यांनी भाव ठरवतील आणि त्या भावाप्रमाणे ट्रक सीधा त्याच्या खरेदीदारांनी घेतील आणि मार्केट कमिटीच्या आतील स्वच्छतागृहाची स्वच्छता आणि इतर सगळे त्यांनी काळजीपूर्वक करतात आणि प्रक्रिया सुरू झालेला आहे. त्यांनी एक कंट्रोल रूम उघडलेला आहे बोर्ड ऑफिस मध्ये आणि त्या कंट्रोल रूम मार्फत ज्या ज्या प्रश्न जिथे कुठे निर्माण होतात ते प्रश्न सोडण्यासाठी मार्केट कमिटी मार्फत प्रयत्न केले जातो. ओके सर. सम ग्लिम्स ऑन एक्सपोर्ट स्टेटस सर ऑल्सो ऍग्रिकल्चर कमोडिटीचे. ते आता ग्रेपचा एक्सपोर्ट जवळपास संपत आलेला आहे, कारण मिड एप्रिल अखेर तक ग्रेपचा एक्सपोर्ट संपतो. बट आज बनाना एक्सपोर्ट मोठ्या प्रमाणात चालू होतो यावेळी, म्हणजे एप्रिल मे जून मध्ये भरपूर प्रमाणात बनाना आमच्याकडून जळगाव आणि सोलापूर मधून बनाना मोठ्या प्रमाणात जातो आणि त्यांचा सुद्धा सुरुवातीला प्रॉब्लेम होता. जळगावचा बनाना नॉर्थ इंडियाला जातो, तिथे ते जाऊ शकत नव्हता कारण ट्रेन्स उपलब्ध नव्हते आणि म्हणून प्राइस एकदम गडगडाला होता. आता त्याच्यामध्ये सुधार झालेला आहे. आझादपूर मंडी जिथे आमचा बनाना जातो ते सुरू झालेलं आहे आणि आमच्या ट्रक्स ते झालेला आहे, म्हणून बनानाचा प्राइस सुधारलेला आहे. सो एक्सपोर्टच्या बाबतीत बेसिकली हार्वेस्टिंग संबंधित प्रॉब्लेम होता, कारण एक कंटेनर फिल करायला जेवढी हार्वेस्टर लागतात ते आणि जेवढी प्रोसेसर लागतात त्याला धुतणे आणि पॅकिंग करणे ते सुरुवातीला त्यांना 5 मिळवणे कठीण जात होता. आता डिपार्टमेंटने ते सुरळीत केलेलं आहे आणि बनानाचा एक्सपोर्ट जळगाव आणि सोलापूर मधून चालू आहे. आंबा सुद्धा एक्सपोर्टला जातो, पण आंब्याचा मुख्य आहे की चालू वर्षी 40 ते 50% पिकं आहे, जास्त पिकं नाही आणि त्यांनी डिसेंट्रलाइज डिस्ट्रीब्युशन सिस्टम करण्याचे प्रयत्न केले. जसे सुहासनी सांगितलं की युजली सगळे आंबा मुंबईमध्ये खपून जात होते किंवा थोडा बहुत पुण्यामध्ये खपत होता, पण आता चालू वर्षांनी इंटेरियर महाराष्ट्रामध्ये सुद्धा आंबे पाठवण्याची व्यवस्था केलेली आहे आणि सोसायटी मार्फत आंबा म्हणजे सोसायटीकडे आंबा पोहोचवून तिकडे यामध्ये फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन एक मोठा रोल अदा केलेला आहे. ते सरळ शेतकऱ्याकडून खरेदी करून सोसायटीमध्ये कंझ्युमरना आंबा विकण्याचे प्रयत्न करतात. एक्सपोर्ट आमचा जास्त होत नसतो आंब्याचे, कारण आमच्या लोकल मागणी भरपूर असतो, तरी सुद्धा एक्सपोर्ट काही प्रमाणात चालू आहे. ओके सर, थँक्यू सर. सर असाही एक प्रश्न येतो लोकांकडनं की जे फ्रूट व्हेजिटेबल जे आहेत आता, तर आपण फक्त पुणे मुंबईच बोलतोय, पण इतर ठिकाणी पण त्याची उपलब्धता कशी आहे, जेणेकरून जी माहिती शासनाकडे आहे का, की जेणेकरून जे बिग रिटेलर्स आहेत ते त्यांची खरेदी करू शकतात फ्रुट्स आणि व्हेजिटेबलची. नाही, पुन्हा सांगा सर. जसं फ्रुट्स आणि फळ आणि भाजीपाला जो आहे सर, तर आता त्याची उपलब्धता किती आहे, अशी काही फिगर्स शासनाकडे आहेत का, जेणेकरून की जे रिटेलर्स आहेत ते खरेदी करू शकतात त्यांच्याकडे. नाही, आमचा निरनिळ्या फळं आणि भाजीपाल्याखाली जो नेहमीचा क्षेत्र असतो तो चालू वर्षी होता, म्हणून नेहमीच्या उपलब्धतेप्रमाणे चालू वर्षी उपलब्ध आहे. पण आता कन्झम्पशन कमी झालेलं आहे, कारण जसं मी सांगितलं की हॉटेल्स, कॅन्टीन्स, हॉस्टेल्स हे सगळे रेस्टॉरंट्स हे काम करत नाही, त्यांचा मागणी नाही, म्हणून त्या दृष्टीने गेल्या वर्षी काम ठिकाणी त्यांना हे घेता येतं, उपलब्धचा काही प्रॉब्लेम नाही. ओके सर. सर असंही म्हणलं जातं की जे केमिकल्स आहेत, केमिकल फर्टिलायझर्स असू द्या किंवा केमिकल पेस्टिसाइड्स असू द्या,
त्यांचे रेट खूप वाढत चालले रॉ मटेरियलची, जेणेकरून शेतकऱ्यांना ते घेणं आता थोडं महाग पडत आहे सर. तर त्याच्यावर शासन काय कंट्रोल करत आहे सर? नाही, युजली निन्याळ्या वर काही प्रमाणात शासन सबसिडी देते. त्या सबसिडी गेल्यानंतर रॉ मटेरियल किंमत वाढला तर जे शासन तदारक करते दिला जातो. युजली युरिया प्राइस मध्ये विशेष फरक पडत नाही, पण बाकीचा प्राइस थोडा बहुत तर रॉ मटेरियल प्रमाणे वाढत असतो. असंही एक की काही शेतकऱ्यांच्या मनात भीती पण आहे की बाबा व्हेजिटेबलच्या बाबतीत काही शंका आहे त्यांच्यात, की ट्रान्सपोर्टेशन अनप्रेडिक्टेबल आहे, आता मार्केटचे प्राइस पण अनप्रेडिक्टेबल आहे. तर त्यांना काय सांगताल सर? नाही, आता आमच्याकडे सध्या जसं मी सांगितलं, द्राक्ष, आंबा, केळी हे महत्वाचा फळपीक होते आणि व्हेजिटेबल ह्याचा मुख्य कंझ्युमर महाराष्ट्रात पुणे आणि मुंबई असतात आणि महाराष्ट्र बाहेर सुरत असतो किंवा दिल्ली असतो, नॉर्थ इंडिया असतो. तर नॉर्थ इंडियाचा ट्रान्सपोर्ट बंद झाला होता म्हणून जात नव्हता, पण आता ट्रान्सपोर्ट सुरू झाला असल्यामुळे म्हणजे इंटरस्टेट ट्रान्सपोर्टला संपूर्ण परवानगी असल्यामुळे त्या ट्रान्सपोर्टसाठी काही अडचणी नाही आणि ते नॉर्थ इंडियाला जाणार. पण एकंदर जो डिमांड कमी झालेला आहे त्यामुळे थोडा बहुत अडचणी तो जरूर निर्माण झालेला आहे आणि ते राहील. पण त्यासाठी जसे पश्चिम महाराष्ट्रामधून दररोजी त्यांनी शेकडो संख्येने ट्रक सरळ आणून बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स ग्राउंड मध्ये पोहोचवतात आणि तिथून मुंबईच्या निरनिराळ्या ठिकाणी एरियामध्ये घेऊन सरळ हाऊसिंग सोसायटीकडे विकतात. वाशी मार्केटला ते जातच नाही. तो एक डायरेक्ट सेलचा प्रमाण वाढलेला आहे आणि त्या माध्यमातून हे जो अधिक भाजीपाला उपलब्ध आहे ते कंझ्युमरकडे मोठ्या प्रमाणात पोहोचवून एक गोष्टी झालेला आहे की भाजीपाल्याचा किंमत एकदम पडलेली नाही, कारण डिमांड कमी झालेला आहे, उपलब्धता सुद्धा कमी झाल्यामुळे भाजीपाल्याची किंमत जास्त पडलेली नाही. मात्र पोहोचवणे एक जिगरीची बाब झालेला आहे. आता एपीएमसी सुरू झालेला आहे. मध्ये वाशी एपीएमसी मध्ये केसेस निघाले म्हणून तो बंद झाला होता. तो थोडा बहुत अडचणी तर राहीलच, पण आता बघूया पुढे किती लवकर लॉकडाऊन संपते आणि व्यवहार आणखी सुरळीत होते. एकदा हॉटेल, रेस्टॉरंट, हॉस्टेल, कॅन्टीन हे सगळे उघडले तर हा प्रश्न राहणार नाही. उमेश सर, सांगे सर, सुहास सर ॲट रिजॉईन सर. Yeah. Sorry, there was some technical problem. I was disconnected. My internet was down. Yeah. I'm back, sir. Yes, now take your questions. Yes, sir. सुहास, काही शेतकरी पण आहेत आणि एक्सपोर्टर पण आहेत. तर आता एक्सपोर्टरवर काय स्टेटस आहे कोणत्या कमोडिटीचं, तर त्यांना तेही जाणून घ्यायचं. आणि प्राइजेस वाढलेच, प्राइजेस जास्त वाढल्यामुळे त्यांना थोडी अडचण येत आहे. तर सर त्याच्यावर कसं शासन काय योजना करत आहे का? कशाच्या प्राइसेस वाढल्या कळलं नाही मला. प्राइसचे सर, ट्रान्सपोर्टेशन चार्जेस वगैरे. एक्सपोर्ट हा थोडासा ट्रिकी, मला वाटतं सगळ्यात मेजर प्रॉब्लेम आपल्याला द्राक्षाचा होता. आणि आज सुद्धा जर बघितलं तर म्हणजे एक्सपोर्टर मान्य करतील की आपल्याकडनं जवळजवळ मागच्या तुलनेमध्ये 75% एक्सपोर्ट ऑलरेडी झाला होता कोरोना सुरू व्हायच्या अगोदर. त्यामुळे 25% एक्सपोर्टला प्रॉब्लेम झाला. एक प्रॉब्लेम मला द्राक्षाच्या बाबतीमध्ये सगळ्यात मोठा जाणवला की यंदा तुमची प्रोक्युरमेंट प्राइसच एवढी प्रचंड होती. काय म्हणजे कॉम्पिटिशन मध्ये लोकांनी 90 आणि 100 रुपयापर्यंत बाजार केला. आता ह्या एक्सपोर्टरचं काय होणार आहे हे देवालाच माहिती, कारण माझ्या माहितीप्रमाणे युरोपमध्ये पूर्ण मोठ्या प्रमाणावर हे भाव पडलेले आहेत आणि त्याच्यामध्ये सुद्धा किती हे भाव परत उठतील बाजारामध्ये याच्या बाबतीमध्ये साशंकता आहे. त्यामुळे मला माझा व्यक्तिगत मत जर विचाराल आणि आम्ही पण त्याच्यामध्ये की मुळामध्ये एक्सपोर्टच्या स्तरावर आज रोजी तरी हे चित्र आहे ते फारसं आशादायक नाही. मुळामध्ये जसं सर म्हणाल तसं डिमांडचाच प्रॉब्लेम आहे. त्यामुळे जस्ट आपण एक्सपोर्ट करतो म्हणून इथून माल विकत घेऊन तिकडे डंप करण्यात प्रॉब्लेम नाही. म्हणजे ऍक्च्युली अडचणी येऊ शकतात. आय थिंक यू मस्ट ट्रेड लिटल केअरफुली.
आता बांगलादेशमध्ये काही आता आपले कांदा सुरू झालाय आपला काही लोकांनी द्राक्ष पण बांगलादेशला पाठवली. गल्फमध्ये पण केळी आणि याचं चालू आहे. परंतु तो जो क्वांटम आहे तो कमी आहे. आणि जसं आता सर म्हणाले की आता मुळामध्ये अवेलेबिलिटी ऑफ लेबर, अवेलेबिलिटी ऑफ ट्रान्सपोर्ट is going to be a problem. So let us accept this reality. Nobody can do anything about it. मुळामध्ये जे लेबर गेले त्यांना परत आणणं हे कोणाच्या हातात नाही. शेवटी इट इज देअर चॉईस. सेकंडली ट्रान्सपोर्टरच्या बाबतीमध्येही मागचे जे काही लॉकडाऊनमुळे ड्रायव्हर्स निघून गेले, लोकांनी काही जागेवर करून त्याच्यामध्ये काही आता ते सुद्धा अडचणी आहेत. त्यामुळे हे सर्व एक विचार बिझनेस ऍज युजल अशी परिस्थिती येईल अशी जर काय अपेक्षा असतील तर त्या थोड्याशा मला वाटतं. त्यामुळं या सर्व लिमिटेशनच्या मधूनच आपल्याला मार्ग काढावा लागेल. आपण आपेडाशी कायम संपर्कात आहोत. आपण ऑल इंडिया लेवलवर एक प्लॅटफॉर्म तयार केला ज्याच्यामध्ये कोणाची काही मागणी असली तर ती ताबडतोब नोंदवतात ते, आपण ती मागणी पुरवण्याचा प्रयत्न करतो. उदाहरणार्थ बहुतेक आता हे या मागच्या 2-3 आठवड्यामध्ये आपली मोसंबी, विशेषतः मोसंबी आपली साऊथ इंडियाला खूप मोठ्या प्रमाणात. आता केळीचा चांगला एक्सपोर्ट सुरू झालाय. जळगावमध्ये एक्सपोर्ट होतोय, सोलापूरमध्ये एक्सपोर्ट होतोय. त्यामुळे थोडं पिकअप होत आहे. परंतु एकूणच पूर्ण जगामध्येच हा प्रॉब्लेम असल्या कारणानं वी नीड टू बी व्हेरी केअरफुल अबाउट इट असं मला वाटतं. येस सर, थँक्यू सर. सर अजून एक असा ऍग्री इनपुट कडनं प्रश्न आहे, जे रिप्रेझेंटेटिव्ह आहेत की त्यांच्याकडे भरपूर असे कामगार आहेत जे एक टेरिटरीतनं दुसऱ्या टेरिटरीमध्ये जातात काम करायला. तर आता त्यांची मुवमेंट सर डिनाईड केली जाते. तर त्याच्यावर काय आपण पासेस वगैरे चालू केलेत का ऍग्रीकल्चर मार्फत? मला वाटतं एक्सपोर्टच्या मध्ये हा प्रॉब्लेम होता की जरा विशिष्ट टोळ्या केळ्याच्या बाबतीमध्ये विशिष्ट टोळ्या एक्सपोर्टच्या बरोबर काम करतात, त्यांचा प्रॉब्लेम सोडवला. अशी कुठली स्पेसिफिक जर रिक्वेस्ट असेल की आमचे हे कामगार या ठिकाणी आहेत आणि आता त्यांना तिकडे जायचंय तर त्याची व्यवस्था करता येईल. तर तुम्ही आमच्या इनपुट डिपार्टमेंटला किंवा माझ्या ऑफिसमध्ये आमचे जो काही कंट्रोल रूम आहे तिथे जर तुम्ही सांगितलं तर मला मेल जरी पाठवली तर मी कॅन इमिडिएटली टेक अप दॅट थिंग. सर एक एफपीओ कडनं अजून एक प्रश्न आहे सर. ह्या काळात, कोरोनाच्या काळात आपण त्यांना विमा म्हणजे घोषणा केली होती काय असेल, तर त्याची सर चालू कधी होणार आहे ते विमाची घोषणा? विमा एफपीओ ना विमा अशी काही घोषणा नव्हती. जनरल जो आपला विमा आहे ऍग्रीकल्चरचा, मला सांगायला खूप आनंद वाटतो की आपण गेले रिलेंटलेसली आम्ही 2-3 महिने काम करतोय. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने फेब्रुवारीच्या अखेरीस विम्याच्या बाबतीमध्ये काही सुधारित सूचना काढल्या आणि त्या सुधारित सूचनेच्या आधारे आपण आता मागच्या आठवड्यामध्ये दोन्ही म्हणजे प्रधानमंत्री फसल विमा योजनेचं पण टेंडर काढलेलं आहे आणि दुसरं टेंडर जे आहे हवामान आधारित फळपीक विमा याचं पण टेंडर निघालेलं आहे. तर साधारणपणे 20-21 तारखेला या टेंडरचं ओपनिंग आहे पहिल्या आणि त्याच्यानंतर लगेचच फळपीक विमा योजनेचं पण ओपनिंग आहे. आमच्या यामध्ये साधारणपणे या कुठल्याही परिस्थितीमध्ये विम्याचा आम्ही जे आहे फायनलायझेशन करू या मध्यंतरीपर्यंत असा आमचा प्रयत्न आहे आणि त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टीचा अंतर्भाव करून जास्तीत जास्त आपल्या शेतकऱ्यांना आता हा याच्यामध्ये यंदाचा सगळ्यात महत्वाचा जो मुद्दा आहे तो यंदाचा विमा ऐच्छिक आहे. म्हणजे ज्या शेतकऱ्याला विमा काढायचा आहे त्यांनीच तो काढावा. ज्या शेतकऱ्याचा नॉर्मली कर्जदार शेतकऱ्यांना विमा कंपल्सरी होता, यावेळेला मात्र कर्जदार शेतकऱ्यांना जर विमा काढायचा नसेल तर त्यांनी बँकेला तात्काळ कळवायचं की माझा विमा तुम्ही काढून कट करू नका, माझा प्रीमियम, जेणेकरून ते त्या विमा योजनेमध्ये सहभागी होणार. हा सगळ्यात मोठा त्याच्यामधला भाग आहे. आणि आपण यावेळेला बऱ्याच टेक्नॉलॉजीच्या मदतीनं नॅशनल रिमोट सेन्सिंग ऍप्लिकेशन सेंटरकडच्या सॅटेलाइट इमेजेस, त्यांचा डेटा हे सगळं घेऊन खूप चांगल्या पद्धतीनं जी काही रिस्क आहे ती डिस्ट्रीब्यूट करून क्लस्टर निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे, जेणेकरून कुठल्या मागच्या ह्याच्यामध्ये काही जिल्ह्यांमध्ये विमा कंपन्या आल्याच नव्हत्या. तो थोडासा प्रश्न आम्ही सोडवण्याचा प्रयत्न केला. या बाबतीमध्ये राज्य शासनाची यांनी एक मंत्र्यांची उपसमिती नेमली होती. सन्माननीय सर्व मंत्री महोदयांनी खूप मागचा पूर्ण महिनाभर त्याच्यात खूप
मोठा वेळ देऊन त्याच्यामध्ये खूप चांगल्या सुधारणा सुचवल्या आणि त्या सर्वाचा आम्ही अंतर्भाव करून आता हे दोन्ही योजना आपण आता ऑलरेडी लॉन्च केलेल्या आहेत. तर या मंथ एंड पर्यंत एजन्सी फायनल झाल्या तर तात्काळ आपण त्याची नोंदणी सुरू करू. त्यामुळे त्याच्या बाबतीमध्ये काही अडचण नसावी. ओके सर, थँक्यू सर. सर अजून एक गव्हर्नमेंट काय असं ऑनलाईन प्लॅटफॉर्म ठेवलंय जिथे शेतकरी डायरेक्ट त्यांचा माल विकू शकतो, अशी काही योजना काढलेली आहे? अशा प्रकारचा एक प्लॅटफॉर्म तयार करणं आता तरी आम्ही केलेलं नाहीये, परंतु ती एक खूप चांगली मागणी येते आणि आम्ही त्याच्यावर आता स्मार्टच्या माध्यमातून काम करायला सुरुवात केलेली आहे. थोडंसं त्याच्यावर डिस्कशन लेवलला आहे अजून, म्हणजे तो जिल्हा स्तरावर असावा का राज्य स्तरावर असावा का हॉर्टिकल्चरसाठी वेगळा असावा किंवा मग पणन महामंडळाच्या माध्यमातून आणि आम्ही एकत्रितपणे आपण हे करू शकतो का, काही प्रायव्हेट स्टेक होल्डर त्याच्यामध्ये ऑलरेडी त्यांचा प्लॅटफॉर्म आहे तो आपला वापरता येईल का, त्याची आत्ता पडताळणी चालू आहे. अजून तरी त्याच्यामध्ये अजून काही फायनली आलेलं नाही, पण आम्ही बहुतेक या 15 दिवसामध्ये निश्चितपणे त्याच्यावर काम करू. तो तसा प्लॅटफॉर्म निर्माण करण्याचा निश्चित आमचा मनोदय आहे आणि आम्ही करू असं दिसतंय. ओके सर, कोल्ड स्टोरेज बाबतीत पण काही प्रश्न आहेत की आता आपण काय गव्हर्नमेंट म्हणून काय कोल्ड स्टोरेज बाबतीत काय निर्णय घेतो सर इन्क्रीज करण्यासाठी, का जी हाय कॅपॅसिटी ती युटिलाइज होती का सर ऍट मोस्ट? सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोल्ड स्टोरेजच्या बाबतीमध्ये काही निर्णय शासनाने घेतलेले नाहीये. माझा जो काही कोल्ड स्टोरेजचा आमचा जो अभ्यास आहे त्याच्या बाबतीत मी तुम्हाला थोडीशी माहिती देतो. मी वेअरहाऊसिंग कॉर्पोरेशन मध्ये व्यवस्थापकीय संचालक म्हणून होतो 6-8 महिने आणि त्यावेळेला आम्हाला RKVI मधनं 10 कोल्ड स्टोरेजेस मंजूर झाली होती. मी जॉईन झाल्या माझ्याकडे पहिला प्रश्न होता की 10 कोल्ड स्टोरेजचा प्रोजेक्ट तुम्ही करा आणि समोर मला असं वाटलं की फक्त मंजूर झाली आहेत आणि RKVI मधनं पैसे मिळतात म्हणून कोल्ड स्टोरेज बांधण्यात काही पॉईंट नाही म्हणून आम्ही विनंती केली शासनाला की आम्हाला एक अभ्यास करू दे आणि त्याच्यानुसार आम्ही जो काही अभ्यास केला त्याच्यावरून असं लक्षात आलं की आताची जी काही कोल्ड स्टोरेजेस आहेत ती ठराविक भागामध्ये आहेत. त्याची आज रोजीची जर कॅपॅसिटी यंदा प्रथम मला वाटतं केवळ हे द्राक्षाच्या गलटीमुळे किंवा एक्सपोर्ट थांबल्यामुळे पहिल्यांदा मॅक्सिमम युटिलायझेशन कोल्ड स्टोरेजचं झालंय नाशिक भागामध्ये किंवा सांगोला भागामध्ये किंवा कोकणामध्ये. अदरवाईज आपल्याकडच्या कोल्ड स्टोरेज युटिलायझेशन हे जे काही व्हायला हवं किमान 60-65% तरी असायला हवं ते नाहीये. आज रोजी आपल्याकडं प्रश्न 2 आहेत. एक तर उपलब्ध कोल्ड स्टोरेजची कॅपॅसिटी वापरली जात नाही आणि सेकंडली ती सर्व कोल्ड स्टोरेजेस ठराविक विभागामध्ये कॉन्सन्ट्रेट झालेली आहे. त्यांनी ते साहजिकच आहे कारण तिथूनच मोठ्या प्रमाणावर एक्सपोर्ट किंवा या बाकीच्या गोष्टी होतात. त्यामुळे आज रोजी तरी मला असं वाटतं की आपल्याकडे नवीन कोल्ड स्टोरेज करण्यात तरी काही मला दिसत नाहीये पोटेन्शियल. आता व्यवसाय म्हणून आपण ज्या वेळेला बघतो या गोष्टीकडे त्यावेळेला हे बघितलं पाहिजे की मागणी आहे का आणि ही मागणी सातत्यपूर्वक आहे का. तर त्याचं उत्तर आज तरी म्हणजे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कदाचित आता द्राक्ष बागायतदारांनी किंवा द्राक्ष संघांनी किंवा सह्याद्री सारख्या कंपन्यांनी किंवा काही FPOनी कोल्ड स्टोरेज मध्ये द्राक्ष ठेवलेली आहे. ती 2-3 महिने तिथेच राहतील. पण अदरवाईज नॉर्मल सीझन मध्ये एवढी त्याच्यामध्ये कोल्ड स्टोरेजला मागणी नाही वास्तव आहे. कोकणामध्ये सुद्धा कोल्ड स्टोरेज फ्रूट साठी मागणी नव्हती तर फिश साठी मागणी होती. त्यामुळे आम्ही 3च आता कोल्ड स्टोरेज करण्याचा निर्णय घेतला होता महामंडळाने. एक रत्नागिरीमध्ये ते सुद्धा फिश प्रोडक्ट साठी किंवा फिश साठी कोल्ड स्टोरेज आणि बाकी एक ठिकाणी सांगोल्यामध्ये कारण तिथं बेदाण्यांसाठी जवळपास कोल्ड स्टोरेज उपलब्ध नाही आणि एक नाशिकच्या आसपास जिथं मुळामध्ये थोडं लॉजिस्टिकचे काही ठिकाणी वाटलं आम्हाला ते सुद्धा फार स्ट्रॉंग मागणी नाही पण तरी सुद्धा मला वाटतं कोल्ड स्टोरेजचे जे काही व्यवसाय करू इच्छितात त्यांनी थोडा हा सप्लाय चेनचा अभ्यास करावा. कोल्ड स्टोरेजच्या बाबतीमध्ये एकूण वर्षातले किती दिवस ते कोल्ड स्टोरेज एंगेज राहणार आहे आणि त्याची मग व्यावसायिक दृष्टिकोनातून ते फायदेशीर आहे का याचा अंदाज घेऊनच आपण कोल्ड स्टोरेज मध्ये गुंतवणूक करावी असं मला वाटतं. धन्यवाद सर. सर एक प्रश्न आहे कपाशी रिलेटेड. जे मागच्या वर्षी पिंक बोलवर्मचा अटॅक जसा होता तर ह्या वर्षी सर स्थिती कशी? आपल्याकडे फेरोमोन ट्रॅप्स आहेत का उपलब्ध, का अजून काही वेगळी स्ट्रॅटेजी आपण करतोय कॉटनसाठी पिंक बोलवर्म? ऑलरेडी गेल्या 3 वर्षापासून आपण त्याच्यावर खूप काम केलंय. म्हणजे विद्यापीठ असेल, केंद्र शासनाचं संशोधन केंद्र असेल कपाशीचं
आपले केव्हीकेज असतील आणि खातं. आणि आय थिंक वी हॅव डेव्हलप्ड अ व्हेरी स्ट्रॉंग मॉडेल ज्याच्यामध्ये आपण इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंटच्या साह्यानं पिंक बॉल वॉर्मर कंट्रोल मिळवला आहे. वी कॅन प्राऊडली से दॅट. क्रॉपसॅप नावाची जी आपली यंत्रणा आहे त्याच्यामध्ये ऑनलाईन आपण मॉनिटरिंग करतो आणि याचं ट्रिगर्स आपण म्हणजे त्याच्यातले इन्सिडेंट्स आपण गोळा करतो. साधारणपणे आठवड्यातनं 2दा नेमून दिलेल्या ठिकाणी सर्व असिस्टंट, केव्हीकेचे शास्त्रज्ञ, काही स्टुडंट्स, काही शेतकऱ्यांना ट्रेनिंग दिले सगळे जातात आणि त्याच्या काही ETL लेवल प्रमाणे म्हणजे जे काही डेटा आपल्याला गोळा होतो हा सगळा आपण GIS प्लॅटफॉर्मवर येतो आणि त्याच्यावरनं आपण जिथे जिथे इकॉनॉमिक थ्रेशोल्ड लेवल क्रॉस करतोय टेस्ट असं दिसतं किंवा थोडंसं जरी आपल्याला वाटलं की अडचण आहे, इमिजिएटली एक ट्रिगर तयार होतो जो शास्त्रज्ञांना जातो, तिथल्या स्थानिक आमच्या अधिकाऱ्याला जातो, शेतकऱ्यांकडे जातो आणि ताबडतोब आपण कंट्रोल करतो. त्याच्यामध्ये मग तुमचं फेरोमोन ट्रॅप असेल, ट्रायकोडर्मा असेल, खूप मोठ्या प्रमाणावर आपण आता NGOs माध्यमातून FPOना ते तयार करायला दिलंय आणि त्यामुळं बऱ्यापैकी आणि प्लस जिल्हाधिकाऱ्यांची यंत्रणा आपण डिझास्टर मॅनेजमेंटच्या ऍक्ट खाली वापरतो. सर्व जे कोण तुमचे जिनर असतील, फॅक्टरीज असतील त्या ठिकाणी त्याचं सॅनिटाईज करणं, त्या नष्ट करणं, फरदड काढून टाकणं वगैरे वगैरे सगळे उपाय आपण करतो. शेतकऱ्यांना पण हे लक्षात आले आणि त्यांच्याकडनं खूप चांगला प्रतिसाद आम्हाला मिळतो. यंदा थोडासा पाऊस लांबल्यामुळं आणि कापसाला जरा भाव म्हणजे पहिला तोडा पावसामध्ये जरा नष्ट झाल्यामुळे लोकांनी थोडंसं काही ठिकाणी लेट अजूनही साधारणपणे डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी पर्यंत देखील तोडे होत होते. त्या ठिकाणी आम्ही थोडेसे लक्ष देत आहोत. पहिला मुद्दा त्याच्या बाबतीमधल्या सगळ्या ॲडवायझरी ऑलरेडी आपण इश्यू केलेल्या आहेत. त्याच्या बाबतीमध्ये खास शेती शाळांचं नियोजन केले, त्याच्यामध्ये ह्या सगळे फेरोमोन ट्रॅप्स किंवा या सगळ्या बाबतीमधला प्रचार प्रसार पुरवठा याचं पण नियोजन केलेलं आहे. आपण प्रत्येक वेळेला जिल्हा किंवा तालुका कंपन्यांना वाटून देतो आणि त्या ज्या काही कापसामध्ये काम करणाऱ्या कंपन्या तर त्यांच्या CSR मधून किंवा त्यांच्या इतर माध्यमातून या बाबतीमध्ये खूप मोठा प्रचार प्रसार करत असतात, ते आपण यंदा करतो आहोत. आणि लास्टली जो काही सोईंग पिरियड आहे तो साधारणपणे 25 मे नंतरच ते करावं यासाठी सुद्धा आपण मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी प्रचार करतो आहोत. सीडची उपलब्ध पण 25 तारखेनंतरच होईल. जागेवर सीड पोहोचलेलं आहे, त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये अर्ली सोईंग आपण करणार नाही किंवा त्या बाबतीमध्ये दक्षता घेणार. तर मला वाटतं प्रोटोकॉल इज ऑल सेट. वी आर प्रिपेअर्ड इन टर्म्स ऑफ इनपुट सप्लाय. एक्सटेन्शन सुद्धा आमचं चालू आहे आणि वी आर कॉन्फिडंट दॅट वी कॅन हँडल पिंक बॉल वॉर. दिस शुड नॉट बी द प्रॉब्लेम. ओके, थँक्यू सर. सर अजून एक गोष्ट सर, आता आपण जे बघतोय की सगळीकडेच फार्मास्युटिकल्स असू द्या कोणत्याही प्रोडक्टचे प्राइसेस खूप वाढले आहेत, तसंच ऍग्री इनपुटचे पण प्राइसेस सर वाढलेले आहेत रॉ मटेरियलचे प्राइसेस वाढल्यामुळे. तर त्याच्यावर आपण काय चेक ठेवतोय सर, कंट्रोल ठेवतोय काय? खताच्या किमतीमध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने 1 एप्रिलला वाढ केली. जवळजवळ युरिया आणि जवळजवळ 22 प्रकारची विविध जी खतं आहेत त्याच्यामध्ये प्राइस म्हणजे किमतीत वाढ झालेली आहे. आम्ही आमच्या माध्यमातून त्या सर्व कंपन्यांना पण आपण इन्सिस्ट केले किंवा तुम्ही तुमच्या जे काही प्राइसिंग या लिस्ट आहेत त्या सर्व डिक्लेअर करा. सर्व दुकानदारांना अशा सूचना आहेत की तुम्ही ते बाहेर लावा व लोकांना कळू द्या. आपणही त्या बाबतीमध्ये काळजी घेत आहोत आणि त्याच्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये जे काही कंट्रोल किंवा इसेन्शियल EC ऍक्ट खाली जेवढ्या म्हणून काही कम्युनिटी येतात त्याच्यात जर काही प्राइसेस जर काही वाढवून घेण्याचा प्रयत्न झाला तर त्याच्यावर कठोरातली कठोर कारवाई आम्ही करू. त्याच्या सूचना दिलेल्या आहेत, त्या पद्धतीने अंमलबजावणी. किमतींवर तसं शासनाचा कंट्रोल नसतो. इट इज ऑलवेज सप्लाय अँड डिमांड मेकॅनिझम. मार्केट प्लेज अ रोल. त्याच्यामध्ये काही ठिकाणी द्राक्षाच्या बाबतीमध्ये काही झाला होता लिमिटेड ठिकाणी बाबा जास्त किमतीनं आम्ही विकतोय वगैरे अशा तक्रार आल्या, आम्ही जाऊन चेक केलं. आता त्याच्यामध्ये त्यांनी GST मधली वाढ किंवा कामगारांच्या सगळ्या गोष्टींमुळे झालेली वाढ त्यामुळे तो थोडासा परिणाम निश्चितपणे जाणवेल आणि तो सर्वच क्षेत्रामध्ये आहे. त्याच्यामध्ये ही एक वास्तव आहे की डिमांड सुद्धा त्या निमित्तानं थोडीशी फ्लक्च्युएट होईल. त्यामुळं आय थिंक तो डायनॅमिक्स आता कसं मार्केट डायनॅमिक्स होते त्याच्यावरती अवलंबून आहे. फार मोठ्या किमती वाढतील असं वाटत नाही. ज्या ज्या ठिकाणी किमतीवर नियंत्रण ठेवणं शक्य त्या ठिकाणी निश्चित आम्ही इंटरव्ह्यू करू. आम्ही सर्व कंपन्यांना पण असं एक आवाहन केले की बाबा ही परिस्थिती अवघड आहे, तुम्हाला त्याची कल्पना आहे. त्यामुळे विशेषतः शेतकरी वर्गामध्ये फार मोठा डिस्ट्रेस होतो त्याच्यामुळे
आपण हे मला वाटतं ते सेन्सिटिव्ह आहेत या मुद्द्यांवर. हा थोडासा आता काय दोन्ही बाजूने म्हणजे कायद्याच्या मधून काय करता येईल काय पाहिजे आणि अशा या वेगळ्या माध्यमातून सुद्धा काही आवाहन करून आपण त्याच्यावर निश्चित प्रयत्न करू. ओके, धन्यवाद सर. शेवटचा प्रश्न सर घेतोय आपण. तर जे सर आपण सेल्स कंपन्यांचे सेल्स लायसन आहे त्याला एक्सटेन्शन आपण दिलंय सप्टेंबर पर्यंत, तसंच प्रिन्सिपल सर्टिफिकेटचं पण अप्लाय करायचंय का एक्सटेन्शन साठी? सर तुम्ही म्यूटवर आहात सर. सेल्सच्या बाबतीमध्ये ऑलरेडी एक्सटेन्शन दिलेलं आहे आपण आणि प्रिन्सिपलच्या बाबतीमध्ये जर अडचण असेल तर तुम्ही यू कॅन तशी येऊ द्या आमच्याकडे, आपण वी विल थिंक अबाउट इट. ओके सर, थँक्यू सर. सरंगे सर, ओव्हर टू यू सर. गेल्या जवळपास 1 तासापासून आम्ही महाराष्ट्र राज्यात कोविडच्या पार्श्वभूमीवर शासनामार्फत काय काय नियोजन केले जात आहे किंवा स्टेप्स घेतले जात आहे याबद्दल चर्चा केलं. आपण सगळे लोक मोठ्या प्रमाणात त्याच्यामध्ये सहभागी होऊन या टॉक शो मधून आपल्या प्रश्न सोडून घेण्याचा प्रयत्न केला. तरीही आपला जे काही प्रश्न असेल ते आपण suhasdivse@gmail.com ह्यावर कमिशनर साहेबांकडे पाठवू शकता आणि ते त्याच्याकडे जरूर लक्ष देतील. दिवसे साहेब त्यांच्या हॅलो सर, आय थिंक सरांचं कनेक्शन लॉस झालं. आय एम देअर. सरंगी साहेबांचं कनेक्शन. हा, सरंगे सरांचं लॉस झालं सर. एक काम करा, माझा ईमेल आयडी तुम्ही लिहून घ्या. ओके सर. COMAgriSell COLL ओके AGRI agri हा CELL sell हा @gmail.com. ओके सर, मी टेक्स्ट मध्ये टाकून देतो म्हणजे सगळ्यांना दिसेल. COMAgriSell@gmail.com या मेलवर आपण मेल करू शकता. तुमचे जे काही प्रश्न असतील, काही अडचणी असतील, इंडस्ट्रीचे काही इश्यू असतील तर आपण निश्चित आम्हाला सांगा आणि वी विल बी मोर दॅन हॅपी टू सॉर्ट देम आउट. थोडंसं मला या बाबतीमध्ये या ज्या प्लॅटफॉर्म उपलब्ध आहे याच्यावर थोडासा फायदा घेतो. सर्व इंडस्ट्रीजना आणि सर्व हे जे काही शेती क्षेत्राशी निगडीत शेतकरी असतील, एफपीओ असतील, इतर सर्व घटक असतील, या सर्वांना माझी विनंती आहे की पुढचा येणारा काळ कठीण आहे सर्वच क्षेत्रांकरता. आपल्याला जरा जास्तच कठीण आहे कारण आपण खूप परावलंबी असा आपला व्यवसाय आहे. त्यामुळे सर्वांनी मिळून जर आपण हे काम केलं तर आपण एकमेकांच्या मदत करू शकतो, एकमेकांच्या सहकार्य याच्यावर निश्चित मात करू शकतो. शासन प्रयत्न करत असतं, खात्याच्या पण काही मर्यादा असतात, पण तरी सुद्धा गेल्या 2 महिन्यामध्ये माझ्या खात्यातल्या अगदी कनिष्ठ कर्मचाऱ्यांपासून अगदी वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत आणि आमच्या मंत्री महोदयांपर्यंत खूप आम्ही प्रोएक्टिव्हली प्रत्येक गोष्टीमध्ये मदत करण्याचा किंवा त्याच्यामध्ये काही मार्ग काढण्याचा प्रयत्न केलाय आणि आम्ही निश्चित करत राहू. त्यामुळं ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला शक्य आहे त्या ठिकाणी प्रॉब्लेम सॉल्व्हिंगची भूमिकेमध्ये या. आणि शेवटी कसं आहे की आपला बहुतांशी जो काही जो कस्टमर आहे म्हणजे जो शेतकरी आहे तो बऱ्याचदा माहिती नसते, बऱ्याचदा ती वेळेवर पोहोचत नाही, बऱ्याचदा त्यांच्या ते लक्षात येत नाही आणि त्यामुळे खूप भावनिक पातळीवर निर्णय घेतले जातात. इंडस्ट्री म्हणून सुद्धा आपल्याला काम करायचं असेल तर हा एक आपण विचार करायला हवा की या सर्व एकूण या प्रसंगी एकमेकांच्या धीर देऊन थोडस संयमाने जर आपण काम घेतलं, हे आपण काम केलं तर निश्चितपणे मला वाटत नाही अडचण आहे. आणि मी तुम्हाला सांगतो कुठली अडचण किती मोठी जरी असली तरी सुद्धा सगळ्यांनी एकत्र येऊन जर काम केलं तर मार्ग निघतो. आणि मला वाटतं करोनाने आम्हाला काही मार्ग पण दाखवले. त्या डायरेक्ट मार्केटिंग मध्ये आपण जोरदार काम करायला लागलो. 3,500 गट आता त्याच्यामध्ये स्वतःहून काम करतात आणि खूप चांगले त्याच्यामधून काही आपल्याला रिझल्ट मिळालेले आहेत. आंब्याचं मार्केटिंग असेल, केळीचं मार्केटिंग असेल, आता तर सोसायटीमधनं अगदी फार ज्वारी बाजरी गावापासून मागणी यायला लागली की तुम्ही आम्हाला देणार. ही संधी म्हणून सुद्धा वापर आपण केला पाहिजे. इंडस्ट्रीमध्ये पण खूप संधी आल्या की डिजिटल मार्केटिंग असेल, ऑनलाईन मार्केटिंग असेल, थेट सप्लाय असेल, ऑनलाईन पेमेंटची असतील, अशा प्रकारच्या टेक्नॉलॉजीचा वापर करून सुद्धा आपण मला वाटतं याच्यातनं. आणि आपण शेतकरी हा कायमच अशा प्रकारच्या नैसर्गिक आपत्ती, मानव निर्मित आपत्तीला तोंड देत आलाय.
आपल्याकडे इनहेरंट ती कॅपॅसिटी आहे आणि आपण काही हार मानणाऱ्यातले लोक नाही. आणि मला वाटतं ते स्पिरिट आपण ठेवूयात. आणि मराठी चेंबर ऑफ कॉमर्स खूप चांगला प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिल्याबद्दल मी सरंगे सरांचं, FCCI या ठिकाणी आभार मानतो आणि आपल्या सर्वांना परत एकदा शुभेच्छा देतो. आणि तुम्हाला खरोखरी काही अडचण असली तर निश्चितपणे आम्हाला कळवा. 1-2 दिवस इकडे तिकडे पण आम्ही निश्चित त्याच्या बाबतीमध्ये जास्तीत जास्त तुम्हाला मदत करण्याचा आणि सहकार्य करण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. सर सरंगे सर जॉईन झालेत, ते काहीतरी बोल. हॅलो सरंगे सर, ओव्हर टू यू सर. आर यू एबल टू हिअर मी नाउ? येस सर, येस सर. गेल्या 1 तासापासून आम्ही गेल्या 1 तासापासून आम्ही सुहास दिवसे यांच्याशी वार्तालाप करत होतो. आतापर्यंत जे काही समस्या आणि समोर आलेला आहे, शासनाने काय काय निर्णय घेतलेला आहे आणि कसे त्याचा अंमलाने होत आहे याबद्दल त्यांनी बोलले. आणि येणारा खरीप हंगाम कशा पद्धतीने त्यांनी हाताळण्याचे प्रयत्न करताना सांगितले. आपल्या लोकांच्या मनात दिले तरी आपल्या सर्वांकडे पाठल्याबरोबर जरूर लक्ष देतील आणि आवश्यक कारवाई करतील, याबद्दल माझ्या मनात शंका नाही. आपण सगळे यामध्ये मध्ये सहभागी झाला आणि या वेबिनार फायदा घेतला, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा मनापासून आभार मानतो. आणि MCI मार्फत आम्ही हे सुद्धा वेळोवेळी जेव्हा ओके सर, शंतनू हियर. उपलब्ध करून देऊ. थँक्यू. ओके, थँक्यू सर. Thank you very much. Yes sir, thank you sir. Okay sir, thank you sir. Thank you Suhas sir for addressing all the questions and giving your valuable time. So I hereby declare we can conclude the meeting. Thank you sir. Thank you very much. Thank you.